मित्रांनो, आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणी ह्या लेखमालेतील लेख क्रमांक 9 पाहणार आहोत. दौलतराव गुलाजी जाधव. लेखक दौलतराव गुलाजी जाधव उर्फ डी.जी. जाधव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणी सांगताना संग्रहित करून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मित्रांनो, ते सांगतात, डॉक्टर आंबेडकरांचे 25 वर्षापेक्षाही दीर्घ जवळचे सहकारी पूर्व खानदेश मतदारसंघातून 1935 साली मुंबई लेजिस्लेटिव्ह असेंब्लीवर निवडून गेले होते. उपजतच लाभलेली गुणसंपदा, साहसी वृत्ती, हुशारी आणि स्वार्थ त्यागाची तयारी यामुळे बाबासाहेबांनी त्यांना स्वतंत्र मजूर पक्षाच्या चिटणीसपदी नेमले होते. संघटन कौशल्य, कार्यक्षमता आणि नेतृत्व गुण अंगी असल्यामुळे त्यांना बाबासाहेब खानदेशाचा वाघ असे संबोधित असत. 14 ऑक्टोबर 1946 रोजी डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्यावर पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदाचे अधिकार आणि कर्तव्य सोपवली. डॉक्टर आंबेडकरांच्या निधनानंतर ते अध्यक्षपदी निवडून आले होते. डी.जी. जाधव यांचा समृद्ध अनुभवाचा अंतर्भाव मी येथे करू शकलो नाही. त्यांच्या काही आठवणी मात्र येथे पुन्हा देत आहे. पहिला आठवणीतील प्रसंग. एके दिवशी माझ्या लक्षात आले की 7 महिन्याच्या माझ्या शिष्यवृत्तीची रक्कम ₹49 माझ्या पेटीतून चोरीच गेली आहे. मला हे नुकसान प्रचंड वाटले आणि मी जळगाव सोडून जाण्याचे ठरवले. मग मी मुंबईला जाऊन परळ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट घ्यायची ठरवले. श्री देवराव नाईकचा पत्ता मिळाल्यावर मी तो विचार पक्का केला. श्री नाईक मला रात्री 9 वाजता डॉक्टर बाबासाहेबांकडे घेऊन गेले आणि त्यांच्या अभ्यासिकेत मी त्यांच्या समोर होतो. ही माझी बाबासाहेबांशी झालेली पहिलीच भेट होती. त्यांना भेटून मला खूप आनंद झाला होता. ज्ञानाच्या देवतेने आपला वरद हस्त ज्यावर ठेवला होता असा तो त्यांचा चेहरा पाहून कोणाला बरे आनंद वाटणार नाही. बाकीच्या वसतिगृहात पाठवण्यात आलेला मुलगा तो तूच काय? 22च्या वसतिगृहात पाठवण्यात आलेला मुलगा तो तूच काय? अशी चौकशी बाबासाहेबांनी केली. मी सांगितले की मीच तो त्यांच्या दयेने उपकृत झालेला मुलगा आहे. मग त्यांच्या लक्षात आले की सोलापूरचे वसतिगृह बंद झाल्यामुळे मला तेथून बाहेर पडावे लागले होते. मग त्यांनी मला दुसरा प्रश्न असा विचारला की मी गेल्या 3-4 वर्षात काय केले. मी त्यांना संपूर्ण हकीकत सांगितली. मग त्यांनी श्री शिवरकरांना बोलावले आणि मला श्री जीवाप्पा अर्दाळे यांच्या नावे एक पत्र दिले. श्री अर्दाळे हे सोलापूरच्या ऑर्फन स्टुडंट्स हॉस्टेलचे पर्यवेक्षक होते आणि मला तेथे प्रवेश द्यावा म्हणून ते पत्र होते. शिवाय त्यांनी मला प्रवास खर्चासाठी ₹6 दिले. मग मी सोलापूरला गेलो. त्यांनी त्यांच्या एका माणसाला मला योग्य ती मदत करण्यास सांगितले. दुसरा आठवणीतील प्रसंग. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आम्ही इतर 14 सामाजिक कार्यकर्ते 1935 साली मुंबई लेजिस्लेटिव्ह असेंब्लीवर निवडून आलो. तोपर्यंत मी BA झालो होतो आणि LLBच्या पहिल्या वर्षाच्या टर्म पूर्ण करून मी कॉलेज सोडले होते. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेबांनी मला मुंबईला बोलावले आणि अत्यंत प्रेमाने सांगितले की निवडणुकीत यश मिळाले याचा अर्थ आपण आपली इच्छा इप्सित पूर्ण केली असा होत नाही. ते पुढे असेही म्हणाले की आम्हाला जर सामाजिक कार्य करायचे असेल तर मग एकतर आपला एखादा स्वतंत्र व्यवसाय असला पाहिजे किंवा लहानपणापासून आपण खूप श्रीमंत असायला पाहिजे. आपल्यापाशी त्या दोन्ही गोष्टी नाहीत. त्यांनी पुढे सांगितले की आम्ही राजकारणात पडणे त्यांना आवडेल, मात्र सामाजिक कार्यासाठी लोकांकडून पैसा घेऊन आम्ही चिरार्थ चालवता कामा नाही. तसेच ज्यांच्यामुळे आमचे आयुष्य उद्ध्वस्त होईल अशा कोणत्याही गोष्टी आम्ही करण्याचे टाळले पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला. मला त्यांनी असे सुचवले की माझे कायद्याचे शिक्षण आधी पूर्ण करावे, कुटुंब उत्तम चालेल इतपत स्वतंत्र व्यवसाय करावा आणि मगच सामाजिक कार्यात उतरावे. ते मला म्हणाले की त्यांना प्रामाणिक माणसे हवीत. जो माणूस स्वतःचा चिरार्थ चालवू शकत नाही तो समाजाच्या कल्याणाचे कार्यही करू शकत नाही. त्यामुळे असेंब्लीत असतानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मदतीने मी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले.
LLB पदवी संपादन केली. त्यानंतर मी जळगावी वकिली सुरू केली. त्यांनी मला पुस्तकाची यादी करून दिली आणि मी 500 रुपयाची पुस्तके खरेदी केली. ते आम्हाला नेहमी सांगायचे की प्रत्येकाने आपल्या उत्पन्नापैकी 10% तरी रक्कम पुस्तकावर खर्च करावी. डॉक्टर आंबेडकर DJ जाधवांच्या सतत संपर्कात होते. इंग्लंडला गेले असताना 29 ऑक्टोबर 1946 रोजी तुस्कान हॉटेल 67 सबरी ॲव्हेन्यू लंडन W1 ह्या पत्त्यावरून त्यांनी जाधवांना पत्र पाठवले होते. त्यात ते म्हणतात, तिसरी आठवणीतील प्रसंग. मी 19 तारखेला येथे पोहोचलो. माझा प्रवास सुखाचा आणि आनंददायक झाला. तशी बाकी कोणतीच तक्रार नाही. फक्त एवढेच की प्रवासात जे पडसे सर्दी झाले ते अजून पिच्छा सोडत नाही. त्याचा बराच त्रास सुरू आहे. ब्रॉन्कायटिस होण्याची मला भीती वाटते. तुला कदाचित माहीत असेल की मी येथे पोहोचल्याच्या दुसऱ्या दिवशी शिवराज येथून परत गेले. येथील कामाचा संपूर्ण भार माझ्यावर टाकून गेले. माझा एक संबंध आठवडा निवेदन तयार करण्यात गेला. संसद सदस्याचे भारतातील परिस्थितीविषयीचे अज्ञान अगाध आहे. जर काही लेखी स्वरूपात ठेवले नाहीत ना त्यांच्या काहीच लक्षात येणार नाही. त्यांच्या संक्षिप्त टाचण करणे अत्यावश्यकच होते. त्यांच्या काही प्रती मी तुला पोस्टाने पाठवत आहे. ते छापून घेण्यात आले. अनेक अडचणी होत्या. एकतर त्यांच्यासाठी फारच पैसे मागत होते आणि तरी महिनाभरात ते छापून देण्याची कोणाचीच तयारी नव्हती. मोठ्या मुश्किलीने मी ते चक्क मुद्रित करवून घेतले. तसे ते फारच छोटेसे निवेदन आहे, पण आपली बाजू त्यात व्यवस्थित मांडली गेली आहे. मी येथे येण्याचे बरीच धांदल उडाली आहे. गेल्या आठवड्याच्या संडे ऑब्झर्व्हर आणि संडे क्रॉनिकल मध्ये ठळक मथळे आणि स्तंभ भरून बातम्या अनुसूचित जातीबद्दल आल्या आहेत. येत्या गुरुवारपासून मी बहुतेक सर्व महत्त्वाच्या खासदारांची भेट घेणार आहे. काही पत्रकारांनाही भेटणार आहे. लंडन टाइम्समध्ये एक संपादक माझे मित्र आहेत, त्यांनाही भेटेन. आपली काही मुले येथे आहेत. काल परवा ती मला भेटायला आली होती. आज संध्याकाळी ती पुन्हा येणार आहेत. त्यांनी माझी प्रचंड निराशा केली. ते अगदीच मठ्ठ आहेत. त्यांनी मला काही मूर्ख प्रश्न विचारले, त्यामुळे मी संतापलोच होतो. मी राग लपवला. काय होणार आहे कोणास ठाऊक. त्याचा विचार करतो तेव्हा मला भीतीच वाटते. जिन्नांनी श्री मंडलांना समाविष्ट केले यात मला मोठीच व्यूहरचना दिसते. आपण मंडलांना पाठिंबा द्यायलाच पाहिजे. त्यांना तशी मी तयार पाठवली आहे. पण या प्रसंगी मात्र आम्ही स्वतःचे किंवा त्यांचेही अभिनंदन करू शकणार नाही. आपण काँग्रेस आणि लीग या दोघांपासून वेगळे व स्वतंत्र स्थान मिळवण्यासाठी लढत आहोत. तुर्तास जरी 2 जागा आपल्याला मिळाल्या असल्या तरी आपण 2 मोठ्या पक्षाची खेळणी ठरलो आहोत. गांधींना यातून जन्माला धक्का बसला असावा. अर्थात तरी ते आपल्या विषयीच्या भूमिकेत सुधारणा करतील असे काही मला वाटत नाही. लंडन हे राहायला फारसे सुखाचे शहर नाही. येथे कडाक्याची थंडी आहे. येथे खूप महागाई आहे. शक्य होईल तितक्या लवकर मला येथून परतायचे आहे. ते शक्य होईल असे दिसते. कदाचित 10 नोव्हेंबरला मी विमानाने परत येऊ शकेन. कॉलेजचे बर्रे चालले असेल असे मी समजतो. तुझी बायको मुले कशी आहेत? कमलकांत आणि मनोहर यांना माझी आठवण सांग. माझे शुद्रावरचे पुस्तक बाहेर आले का? 24 फेब्रुवारी 1953 रोजी जाधवांना लिहिलेल्या दुसऱ्या एका पत्रात बाबासाहेबांनी विद्यार्थी-अध्यापकासाठी एवढेच नव्हे तर जीवनाच्या सर्व क्षेत्रातील माणसासाठी एक चिरंतन सल्ला दिला आहे. त्या पत्रातील हा उतारा. आठवणीतील प्रसंग 4. बहुसंख्य लोक इंद्रियजन्य सुखाच्या मागे धावतात आणि शारीरिक भूकांचे शमन करण्याच्या प्रयत्नात व्यस्त असतात. पण आध्यात्मिक आनंद नावाची काही गोष्ट असते. हा आनंद उत्तम निस्वार्थ विचारातून तसेच उत्तम आणि निस्वार्थ कृत्यामधून मिळत असतो. एखाद्याला विषय सुख नसेल ही पण आध्यात्मिक सुख तो निश्चित प्राप्त करू शकतो. मी त्यामुळेच खूप आनंदात आहे. बुद्धाने म्हटल्याप्रमाणे आरोग्य परमा लाभा, संतुष्टी परमधन, विश्वास परमा याती, निब्बाण परम सुखम. यातील अधोरेखित भाग फार महत्त्वाचा आहे. त्यात संतोष या परमधनाचा निर्दोष आहे. ज्यांच्यापेक्षा ज्यांच्यापाशी ते संतोष नसेल तो नेहमी सुखीच राहणार. संदर्भ मिलिंद कला महाविद्यालय औरंगाबाद, कॉलेज मॅगझिन CM विभाग, पृष्ठ क्रमांक 42, किता पृष्ठ 42. डॉक्टर आंबेडकरांची कागदपत्रे, नानकचंद्र तू संग्रह, मिलिंद कला महाविद्यालय औरंगाबाद, कॉलेज मॅगझिन CM विभाग, पृष्ठ क्रमांक 17.